आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण इकडे पाहू इकडं मूर्तीकडे ओके. तर हे पाहू शकता, पुतळ्यांना खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये होत आहे. आणि आपल्याकडे शिवा संघटनेचे शहर अध्यक्ष सर, नाव काय आपलं? मनोज कुमार दंतुलवार हे उपस्थित आहेत. जाणून घेऊया का आजच्या महात्मा बसवेश्वरांचे विचार त्यांच्या तोंडामधून आपण माहिती करून घेऊया, जाणून घेऊया की सर आपलं स्वागत आहे भावेश मीडियामध्ये. आणि सर काय सांगणार, आज इतका आनंदाचा दिवस आहे, तर महात्मा बसवेश्वरांचे काय विचार आपण सांगू शकणार जनतेला, जेणेकरून की महात्मा बसवेश्वरांचं महत्त्व हे सामान्य जनतेच्या मनामध्ये आणि बसवेश्वर हे पूर्ण जनतेला किंवा पूर्ण जातीच्या पलीकडे माहीत व्हावे, या दृष्टिकोनातून आपण काय संदेश द्याला आणि काय वाटते तुम्हाला? विश्वगुरू जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आज 895वी जयंती आहे आणि त्यांच्याबद्दल 2 मिनिटात मी काय कोणीच सांगू शकत नाही आणि त्यांच्याबद्दल सांगण्याची एवढी मोठं अजून माझं बुद्धित्व म्हणजे माझं अजून तेवढं नॉलेज नाही त्यांच्याबद्दल. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2 दिवस जरी त्यांच्याबद्दल सांगा तर कमी पडणार आहेत. पण आज जयंतीनिमित्त मी 1-2 शब्द बोलू इच्छितो की 12व्या शतकात जन्मलेले जे महात्मा बसवेश्वर होते, त्यांचे जे विचारसरणी होती ते आजही पूर्ण जगाला लागू पडत आहे. म्हणजे विश्वबंधुत्व, त्यानंतर अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि लोकशाही पद्धत म्हणजे अनुभव मंडप त्यांनी त्या काळी स्थापन केलं होतं, जे आज लोकशाहीचे त्यांना जनक पण म्हणतो आपण. म्हणजे लोकशाही व्यवस्था काय असावी, महिलाबद्दलचे विचार, आंतरजातीयबद्दलचे व्यवहार, जातीपातीचे व्यवहार विचार, हे सर्व ना त्यांनी त्या काळात ठरवले होते. त्यांचं म्हणजे त्यांचं महत्त्व तेव्हा होतं आणि आता आहे. आणि हे कुठंतरी त्यांचं पूर्ण काम होऊन जावं, हे काम पुढे चालत राहावं असं माझी इच्छा नाही. म्हणजे त्यांचे जे काही उद्दिष्ट होते समाजाला घेऊन हे पूर्ण होऊन जावं. आज 900 वर्ष झालं तरी आज हे विचार लागू पडायलेत आणि हे कुठंतरी तोपर्यंत हे काम होऊन जायला पाहिजे होतं. आतापर्यंत त्यांची जी विचारसरणी होती ना की ते आतापर्यंत होऊन जायला पाहिजे होती. तर आपण प्रत्येकानं जे अस्पृश्यताबद्दल आहे किंवा लोकशाहीबद्दलचे त्यांचे विचार आहेत हे सगळेजण आपण अंगीकृत करून त्यांचे विचार आपण पूर्णत्वास न्यावे त्यांच्या जयंतीनिमित्त, हेच मला म्हणायचं आहे. स्त्री आणि पुरुष हे एका जोडीने काम करावं किंवा स्त्रियांना पुरुषा इतका हक्क असावा असं बसवेश्वरांचं मत होतं आणि त्यांचे विचार होते. तर हे आता अंमलात येताना दिसतात का आपल्या समाजामध्ये? हो ना. आज 900 वर्षानंतर भारतानं लोकशाही राष्ट्र म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र भारत आहे. कदाचित बसवेश्वराच्या विचारामुळे हे शक्य होऊ शकलं असं वाटते मला. आता 700-800 वर्ष झाले, म्हणजे 800 ते 900 वर्ष व्हायले. आज भारत त्या दिशेनं आहे. आज विश्वगुरू बनण्याच्या ज्या मार्गी आहे त्यामध्ये बहुतांश बसवेश्वराच्या विचारांचं कुठंतरी बीज रोवलं गेलं होतं, म्हणून आज ते फळ आपल्याला दिसत आहे. बस 900 वर्षापूर्वी, 800 ते 900 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी अनुभव मंडप नावाची, ज्याला आपण आत्ताची संसद, पार्लमेंटरी संसद तसं म्हणतो, त्याची स्थापना केली होती. तर त्यांचे किती मोठे आणि किती काय म्हणतात दूरदृष्टी त्यांचे विचार होते, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकणार? मी काय म्हणतो तुम्हाला की त्यांचे विचार इतके महान होते की ते आज म्हणजे जगाला 800-900 वर्षानंतरही गरज पडणार आहे. म्हणजे त्यांचं दृष्टिकोन किती लांब होतं, मोठं होतं. बरं, तरुण पिढीला बसवेश्वरांचं जे काही साहित्य, पुस्तके किंवा ज्ञान आहे ते वाचायला गरज आहे का आता, तुम्हाला काय वाटते? डॉक्टर युमा पठाण त्यांनी त्यांच्यावर PhD केलं आहे महात्मा बसवेश्वराबद्दल. तर आपल्याला जर चांगलं साहित्यामध्ये डॉक्टर युमा पठाणचं जर बसवेश्वराबद्दलचं जर आपण ऐकलो म्हणजे पुस्तकं वाचलो तर आपल्याला बसवेश्वराबद्दल बरीच माहिती मिळून जाईल त्याला. आणि आज युवा पिढींना आवश्यकता आहे, कारण लोकशाहीचे बीज रोवण्यासाठी युवा शक्तीचं काम फार आवश्यक आहे. आणि बसवेश्वराच्या विचारसरणीचे जर आपण अंगीकारलं तर आपण लवकरच विश्वगुरू होऊ. आपली शिवा संघटना कशा प्रकारे काम करतं? शिवा संघटना समता, बंधुत्व, जातीचा निर्मूलन करणे आणि अन्यायाविरुद्ध लढा लढणे यासाठी शिवा संघटनेचं फार मोठं योगदान आहे. मनोहर धोंडे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोहर धोंडे, त्यांनी अविरत काम करत आहेत आणि करत राहतील. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण पाहू शकता की हे शिवा संघटनेचे शहराध्यक्ष होते आणि महात्मा बसवेश्वरांची जयंती देगलूरमध्ये चौकामध्ये होत आहे. आपण इकडे पण पाहू शकता, हा इकडचा रोड जातो हा आणि हा इकडचा साईडचा रोड जातो. तर त्याच्यानुसार हा पूर्ण चौकामध्ये आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं येतात आणि एक मिरवणूक वगैरे निघत असते आणि चांगल्या प्रकारे इथं जयंती वगैरे साजरी होत असते. कॅमेरामॅन प्राचीसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, नांदेड.